तो का नाही आला मला अजूनही नाही माहित. मी कधी विचारलं नाही आणि त्याला बहुतेक कधी कारण सांगावंसं नाही वाटलं. पण ह्या सगळ्यामुळे आमचं आयुष्य बदलून गेलं. That is so strange. So unlike Om. पण मग त्याला भेटल्यावर तू त्याला जाब का नाही विचारलास? मला नाही वाटलं विचारावंसं. अवनी, असं कसं नाही वाटलं? तुझा हक्क आहे तो. तो त्या दिवशी असं का वागला हे तुला कळायलाच हवं होतं. नाही, रादर कळायला हवं आहे. हो, कारण त्याच्या डिसिजनमुळे तुझं अख्खं आयुष्य बदललं ना. ज्या मुलावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच असं वागावं आणि मग दिवसभर त्याला समोर फेस करायचं. इतकंच नाही तर त्याच्याबरोबर काम करायचं, त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करायचं. आणि ज्याच्यावर कधी प्रेम केलंच नाही त्याबरोबर संसार करायचा. हे तू सगळं कसं करतेयस? सवय झाली मला. आणि मनातलं दुःख चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही हेही जमलंय. माफ करा, म्हणजे तुम्हाला बघितलं बाहेर, पण आम्ही जरा गडबडीत होतो ना. तुमची ती ऑर्डर तयार आहे. तुम्ही थोडंसं चाखून बघता का? सुमन, आणतेस का? आंटी बहिणी. नाही, नको, खरं तर काही गरज नाहीये. थोडंसं चाखून बघा. सुमन बहिणी घ्या ना. अहो, हे काय आहे? हे केवढं दिलंय तुम्ही? एवढं सगळं नाही खाऊ शकणार मी. हो, प्रत्येक पदार्थ चाखून बघायला हवा नाही का? हो. बरं, तरी सुद्धा थोडस. क्या बात आहे, खूपच छान झालंय. One, 1, 2, 2, 3, 3, 4. Turn. परत. 1, 2, 3, 4. लग्नाच्या दिवशी ऐन मुहूर्ताच्या वेळी कुठे गेला होतास? मला न विचारता न सांगता तू कुठे गेला होतास? मला जेव्हा जेव्हा गरज पडेल, आजही, तेव्हा तेव्हा मी हातही न मारता तू धावून येतोस. मग आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तू कुठे गेला होतास? ओम, मला उत्तर दे. मला कळायला हवं की तू कुठे होतास. माझ्यासारख्या चाळीत राहणाऱ्या मुलीला परीकथेची स्वप्न दाखवलीस ना तू. माझ्यावर इतकं प्रेम केलंस. तुझ्या प्रेमाने माझं अख्खं जग बदलून गेलं ना. मग
आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार त्या दिवशी तू का नव्हतास? का तू का नव्हतास? मला सांग प्लीज. आपण करू ना आपलं प्रेम सक्सेसफुल. मी करीन, मी आहे. मला फक्त तुझी साथ हवी. तू माझ्या आयुष्यातली स्माइल आहे आणि तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर ती स्माइल निघून जाईल ना. आणि कसं होईल जर स्माइल निघून गेली तर? ओम, माझं तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. माझं लग्न वाचावं असं तुम्हाला खरंच वाटतंय का? सर, माझ्यासाठी एक करा. तुम्ही असं काहीतरी करा की तुम्ही स्वीटूच्या मनातून कायमचं उतरा. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं स्वीटू. तेव्हाही नाही, आत्ताही नाहीये. आणि ज्यावेळेस तू लग्न मंडपात उभी होतीस माझ्यासाठी तेव्हाही नव्हतं. मुळातच माझं तुझ्यावर कधी प्रेम नव्हतं. तू माझ्यासाठी फक्त टाइमपास होतीस. जस्ट टाइमपास. दॅट्स इट. आपलं लग्न ठरलं आणि लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी माझ्यात हिंमत नव्हती तुला सांगण्याची. म्हणून मी पण ठीक आहे, मी आता जरी तुझ्या समोर आलो तरी तुझ्याशी वाईट वागून काय करू? म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही. पण मला खूप खूप मोठं गिल्ट आहे म्हणून. दॅट्स ऑल. प्रेम नाही आहे माझं तुझं. नलू, त्याने सावरलंय ना. आपण मध्ये पडणं योग्य नाही. अहो पण मोहित नवरा आहे तिचा आणि ते काळजी घेतायत ना, मग थांब ना. काय ग? काय होतंय? हा, काय होतंय? चक्कर येते का? पाणी आणू का तुझ्यासाठी? बायको, ए अगं, पाणी आणू का? काय चाललंय तुझं? नीट उभी राह. डोळे पुस, डोळे पुस. सगळे बघतायत, लोक बघतायत. उगाच तमाशा नको. झाला तेवढा पुरे. नशीब मोहितराव आहेत तिच्यासोबत. मॅडम, आम्ही बाकीचं सामान घेऊन येतो. अहो, आधीच काय फार कमी तमाशा नाही बघितलेला तुझा, तुझ्या घरच्यांचा. माझ्याशी साखरपुडा मोडला तेव्हा, ह्याच्याशी लग्न ठरलं होतं. लग्न मोडता मोडता वाचलं माझ्यामुळे. नशीब तुझं. मी उभं राहिलं की नाही लग्नाला तुझ्यासोबत. काय काय बोलला तू? त्याच तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. नीट उभी राहा. टाइमपास करत होता तो. टाइमपास.
आणि तू आपलं लग्न सुद्धा मान्य करायला तयार आहेस. त्याच्यासाठी तळमळतेस. तो मात्र तुला असा तडफडत सोडून गेला. आज मला कळलं देव आहे, खरंच आहे बाबा देव. नाही तू मला झिडकारलंस, पण त्यानं सुद्धा तुला लाथाडलंच की. नीट उभी राहा. लोक बघताय. जे झालंय हे लोकांना कळलं ना तर लोक तोंडात शेण घालतील. तुझ्या आई आणि दादांची बदनामी होईल ती वेगळीच. त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की बापरे प्रियकर सोडून गेला, पण नवरा बघा किती काळजी घेते तिची, किती जीव लावते तिला. माझी ती ना तर दिसू देत लोकांना. कळलं? चल चला चला चला. रडू नको बायको ग माझी ती. उगी उगी. चल. असा वेडेपणा नको करू सो. इतर कोणालाही कदाचित कळलं नसेल, पण मला कळलं. तू खोटं बोलत होतास. तू अजूनही तिच्यावर प्रेम करतोस, हो ना? ओम, लग्न झालं म्हणजे प्रेम संपत नाही. लग्न हा समाजाने ठरवलेला एक संस्कार आहे आणि प्रेम ठरवून नाही होत. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं असेल आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर निघून गेली, खूप दूर, कदाचित हे जग सोडून गेली असेल, तरी सुद्धा तुमचं तिच्यावरचं प्रेम कमी होत नाही. डिस्टन्स डझंट मॅटर. ओम, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? मी हे तुला सांगू शकते कारण मी स्वतः त्या अनुभव. तुझा अनुभव. मी एका मुलावर खूप प्रेम केलं. तो आज माझ्या बरोबर नाहीये, पण आमचं प्रेम माझ्या बरोबर आहे. सुखात दुःखात ते माझ्या सोबत असतं कायम. ओम, तुम्ही दोघं सुद्धा भांडलात, तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग झालं, अबोला धरलात. अवनीचं तर लग्नही झालं, पण तरी सुद्धा तुम्हा दोघांमधलं प्रेम कधीच कमी झालं नाही. हे का कळत नाहीये तुम्हाला? ते कायम होतं, सतत होतं तुमच्या बरोबर. Why are you ignoring this fact? Just go and get her. हे प्रेम परत मिळवण्याचा लास्ट चान्स आहे. नको सोडू हा चान्स. उशीर झालाय मैथिली या सगळ्याला. ती निघून गेलीये. ती गेली कारण तू तिला जाऊ दिलंस. हो, असं कसं करू शकतोस तू? आणि तू लढण्या आधीच हार मानलीस. काही डाव आपण जिंकलो ना तरी हरल्यासारखेच असतात. You can't change it. ओम, झगमग दिव्यानी जिथे पाय वाटा होत्या जणू भारलेल्या, कळता न वळता तिथे आज आता वाटाच अंधारलेल्या. आज मागे उरल्या वाटे माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं स्वीटू. त्या खुणा पावलांच्या जागेपणी पाहिली स्वप्नची, सांगेन त्यांना निजा. कुछ मत बोलो ओम भाई. प्रेमात झाली मनाला इजा. चहा. हा ठेवा ना ठेवा. थँक्यू.
स्वीटू आओ स्वीटू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? दादा कधीचे हाक मारताय तुला? हा अगं स्वीटू ये जरा. नैवेद्य दाखवायचं. अगं बायको चहा घे. नाही, ठेव, मी नंतर घेते. बघ हिचं असं आहे ना, एकदा तंद्रीत गेली ना की हिला कशाचंच भान राहत नाही. गरबा असो, दांडिया असो, नाच असो किंवा काम असो असो. घे घे चहा घे. ते ठेवलंय. नलू अगं सुपारी दे ना, देवासमोर ठेवायची. हो हो दे. कुठे ठेवली मी? कालच्या गोंधळात मी. ए सुमन, नाही, मी ठेवलं, मी घेते. घे. तुमचा फोन आहे ना? हो. पडला होता का कुठे? लग्नाच्या दिवशी पडला होता ना. हरकत नाही, आपण नवीन स्क्रीन बसवून घेऊ, असू दे. पण पुन्हा कुठे पडू देऊ नका फोन. हो, ते पुन्हा असा वेडेपणा नाही करणार. दादा, रिक्षा आपल्याला अरे ओम भाई, का जा रहे हो? ऑफिसला चाललो. अरे तब्येत बरी नसेल तर आज सुट्टी घ्या ना. नाही रॉकी, मला ऑफिसला जायलाच लागेल. एकदा शेवटचं सगळ्यांना भेटायचं. अरे पर म्हणजे क्यों, मतलब क्या? आय डोंट थिंक की याच्यानंतर मी परत ऑफिसला जाऊ शकेन. सो इट्स ओव्हर रॉकी, एव्हरीथिंग इज ओव्हर. आय हॅव टू गो. अरे मत सुनो ना ओम भाई. चला. अरे मैं क्या बोल रहा हूँ, एक मिनट आओ ना. अरे आज छुट्टी. अरे ओम भाई छुट्टी तो लो. थँक्यू. हॅलो. हॅलो. कसा आहेस? फाईन. तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या मनातला डायलेमा क्लिअरली दिसतोय. नाही असं काही नाहीये. प्लीज अजूनही विचार कर. वेळ गेलेली नाहीये. अवनी असेल आत्ता इथे आतमध्ये ऑफिसमध्ये. जस्ट गो टू हर अँड से सॉरी. तिची माफी माग. तिला सगळं सांग, तुझी बाजू मांड तिच्या समोर. ओम, हे बघ, हे असं गप्प राहून यू आर गोइंग टू लूज हर. आय हॅव ऑलरेडी लॉस्ट हर. नो नो ओम, यू हॅवंट. असं नको बोलूस प्लीज. कारण मी तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलंय. ट्रू लव्ह. शी स्टिल लव्हज यू. ओम, असं प्रेम आयुष्यात नशिबाने मिळतं आणि ते जपायचं असतं.